हे बघा आता ऐका, आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन आपला जो आहे त्याच्यामध्ये आपण हॉरिझॉन्टल प्लेन आणि वर्टिकल, तो लॅमिना जो आहे तो लॅमिना आपला, तो लॅमिना कशाला आहे, हॉरिझॉन्टल प्लेनला परपेंडिक्युलर आणि वर्टिकल प्लेनला पॅरलल आहे. ठीक आहे, तर तो आपल्याला काय करायचं, त्याचे पोझिशन्स काढायचे. आपला क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चन मध्ये आपल्याला आता काय करायचं आहे, आपल्याला सांगितलेलं क्वेश्चन कसं आहे, लॅमिना जो आहे 70/90 mm चा लॅमिना आहे, तो वर्टिकल प्लेनला पॅरलल आहे आणि हॉरिझॉन्टल प्लेनला परपेंडिक्युलर, आणि तो जो आहे वर्टिकल प्लेनला पॅरलल असताना एचपीच्या वर 30 mm आहे आणि वर्टिकल प्लेनच्या म्हणजे व्हीपीच्या पुढं 20 mm आहे. ठीक आहे, rectangular lamina PQRS of size 70/90 mm is positioned such that its surface is parallel to the VP and perpendicular to HP. The lamina is placed at 30 mm above the HP and 20 mm in front of VP. म्हणजे हा लॅमिना जो आहे, सपोज हा कीबोर्ड जो आहे, हा तुमचा हॉरिझॉन्टल प्लेन आहे, तुमची स्क्रीन जे आहे तुमचं वर्टिकल प्लेन आहे. ह्यामध्ये हा लॅमिना कसा पकडणार तुम्ही, व्हीपीला पॅरलल म्हणजे तुमच्या स्क्रीनला पॅरलल पाहिजे. लॅमिना म्हणजे तुमची एक थिन कार्बनची शीट किंवा थिन सरफेस, बरोबर. आणि हा व्हीपीला पॅरलल असताना, जेव्हा हा व्हीपीला पॅरलल असतोय तेव्हा हा ऑटोमॅटिकली काय होतं, एचपीला परपेंडिक्युलर होते आणि प्रोफाइल प्लेनला सुद्धा परपेंडिक्युलर होते. ठीक आहे, आणि याच्यामध्ये अजून एक त्यांनी कंडिशन सांगितलं की हा लॅमिना एचपीच्या वरती 30 mm आहे आणि व्हीपीच्या पुढे 20 mm. Above HP 30 mm and in front of VP 20 mm. ठीक आहे, आता हा लॅमिना काय करायचं, आपल्याला व्हीपीला पॅरलल ठेवायचा आहे आणि एचपीला परपेंडिक्युलर आहे. एचपीच्या वरती 30 mm आणि व्हीपीच्या पुढे 20 mm आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हा लॅमिना आपण प्लेस केला. तर हा लॅमिना आपण एचपीच्या वरती 20 mm, सॉरी एचपीच्या वरती 30 mm आणि व्हीपीच्या पुढे 20 mm अशा केसमध्ये आणि वर्टिकल प्लेनला पॅरलल दोन पद्धतीने ठेवू शकतो. बरोबर, एक तर याच्यामध्ये आपण 90 mm खाली आणि वर्टिकल 70 mm उभं ठेवू शकतोय, किंवा दुसऱ्या केसमध्ये आपण 70 mm खाली म्हणजे हॉरिझॉन्टल आणि 90 mm उभं ठेवू शकतोय. मग कुठलं ठेवणार आपण, आपल्याला जो दिलेला क्वेश्चन आहे तो कसा आहे बघा, लॅमिना. कारण याच्यामध्ये स्पेसिफिकली मेन्शन काय केलं की लॉंगर साइड 90 mm इज केप्ट पॅरलल, म्हणजे लॅमिना आपल्याला असा ठेवावा लागणार आहे. त्याच्यामध्ये काय होईल, लॉंगर साइड जी ती खाली हॉरिझॉन्टल येईल. हा लॅमिना तुमचा अशा पद्धतीने पोझिशन होणार आहे. जसं मग असे सांगितलं की हॉरिझॉन्टल प्लेन आणि वर्टिकल प्लेन ह्या दोन्हीचं इंटरसेक्शन ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी आपण एक लाईन कन्सिडर करतो. ती लाईन म्हणजे आपली काय असते, रेफरन्स लाईन असते. त्याला आपण काय म्हणतो, एक्स लाईन. समजायला का?
कुठला दिले की हा सेम अशा पद्धतीने हा पेपरला असं येणार क्वेश्चन. पेपरला अशा पद्धतीने क्वेश्चन असणार जसं इथं मेन्शन केलंय रेक्टँग्युलर लॅमिना एबीसीडी मेजरिंग 50 mm by 40 mm rest in such a way that its surface is parallel to HP. इथं HP दिलंय इथं VP दिलंय एवढंच फरक दिलंय and perpendicular to VP. Lamina is 10 mm. Lamina is positioned 10 mm above HP and 20 mm in front of VP. The longer side 50 mm is parallel to VP and draw its projection. त्याच्याने याच्यामध्ये काही फरक नाहीये फक्त तुमचं काय जे डायमेन्शन्स आहेत ते बदललेले आहेत आणि प्लेन कुठले एकामध्ये पॅरलल ठेवले VP ला एकामध्ये पॅरलल ठेवले HP ला अशाच एवढंच व्हॅरिएशन आहेत तुम्हाला. ह्या जर केस आल्या तर एवढंच व्हॅरिएशन येणार फक्त रेक्टँग्युलर लॅमिनाच्या ऐवजी तुम्हाला सर्क्युलर येईल किंवा पेंटागॉन येईल ट्रायंगल येईल असे काय तर व्हॅरिएशन येऊ शकतात. आता तुम्हाला काय करायचं आहे कॅड मध्ये जायचं. कॅड मध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा न्यू ड्रॉइंग घ्यायचं. त्याचे इनिशियल सेटिंग माहिती आहे तुम्हाला काय करायचं असतात. कॅड ओपन केल्यानंतर पहिल्यांदा इनिशियल सेटिंग काय करणार आपण लिमिट्स आणि युनिट सेट करणार. ठीक आहे लिमिट सेट करताना आपण पहिल्यांदा लोअर लेफ्ट कॉर्नर 0 टॅब 0 टॅब 0 एंटर. आता लिमिट्सला एरिया किती घेणार आपल्या डायग्राम आहे किंवा डायमेंशन घ्यायचं आपल्याला 70 by 90 आहे मॅक्सिमम साईज 100 by 100 घ्या किंवा आपण 100 by 100 ला तुमची टेक्स्ट साईड वगैरे सगळी व्यवस्थित बसते. झेड नंतर झूम ऑल झेड नंतर एंटर केला तुमच्या लिमिट्स जे आहेत सेट झाल्या. त्यानंतर तुम्हाला युनिट सेट करायचे मध्ये तुम्ही काय होणार युनिट इन्सर्शन स्केल काय होणार फीट mm मीटर मिलीमीटर हा मिलीमीटर का क्वेश्चन मध्ये दिलेले साइजेस जे आहे ते मिलीमीटर बरोबर. हे मिलीमीटर्स घ्या. डेसिमल टाइप त्यानंतर प्रिसिजन 3 डेसिमल प्लेस अँगल डेसिमल डिग्री इथं सुद्धा 3 डेसिमल प्लेस पण प्रिसिजन ठेवायचं. ओके म्हणजे तुमचे हे युनिट्स आणि लिमिट जे आहे ते पहिला सेट झाले. तिकडनं क्वेश्चन आता टेक्स्ट पहिल्यांदा तुम्ही इन्सर्ट करून घ्या. एंटर. बरेच जण काय करतात इथं टेक्स्ट एंटर करताना इथं सिंगल लाईन टेक्स्ट घेतात आणि असं टाईप करतात किंवा असं टाईप करतात. ठीक आहे ते पहिल्यांदा टायपिंग होताना व्यवस्थित होतंय आणि जेव्हा त्याने बाहेर क्लिक करतात तेव्हा काय होतंय असं रोटेट होतंय. ते कशामुळं सिंगल लाईन टेक्स्टला तुम्ही ज्या डायरेक्शनला ते टेक्स्टचं लाईन जी आहे ती ड्रॅग करतात त्या डायरेक्शनला तुमचं टेक्स्ट जातं. अशा पद्धतीने ठीक आहे. त्यामुळं मल्टीलाईन टेक्स्ट घ्यायचं जेणेकरून तुमचं रोटेशन जे आहे ते होणार नाही. की एंटर हा शॉर्टकट की आहे. की एंटर तुम्ही घेतला तरी पण चालतंय. आता इथं बघा बाय डिफॉल्ट काय झाले माझं बाय डिफॉल्ट म्हणजे टेक्स्ट साईड मोठी आली. मला काय करावं लागेल झेड एंटर एंटर टी एंटर. पहिल्यांदा मला टेक्स्ट साईड जी आहे ती लहान करून घ्यावं लागेल. मला टेक्स्ट साईड 3 ची सफिशियंट आहे. तीनची टेक्स्ट साईड मला ओके. जरी इथे दिसताना लहान दिसलं तरी पण ते आपल्यासाठी ओके आहे. मी हा क्वेश्चन ॲज इट इज कॉपी करून घेतो.
जे कॉपी केल्यानंतर तुमचं काही नुकसान होणार नाहीये, ते कॉपी करायला माझी काय अडचण नाहीये. ठीक आहे. आता हा क्वेश्चन आहे, हा टाईप करत बसणं म्हणजे डोंकी वर्क आहे. ठीक आहे. त्यामुळे ह्याला कॉपी केलात म्हणून मी तुम्हाला काही कळणार नाही, पण हा सॉल्व्ह करताना जर तुम्ही काही हे शॉर्टकट मारलात तर मात्र ते तुमचं नुकसान आहे. काय कुठलं हे असं डबल क्लिक केल्यावर डबल क्लिक करायचं, टेक्स्ट एडिटर ओपन होते आणि इथून तुम्ही हे लहान मोठं करू शकता. आता तुम्हाला काय करायचं, XY लाईन जी आहे ती पहिल्यांदा ड्रॉ करून घ्यायची आहे. XY लाईन ड्रॉ करण्याच्या आधी तुम्हाला अजून एक सेटिंग सांगून देतो. प्रोजेक्शन ऑफ प्लेन किंवा ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन या सगळ्या या दोन्ही चॅप्टरला किंवा फायनान्सचा जो चॅप्टर आहे तुमचा 5वा चॅप्टर, त्यामध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे. 5व्या चॅप्टरमध्ये तर तुम्हाला फक्त एकच शिकायचं आहे की लेअर प्रॉपर्टीज कशी यूज करायच्या. ठीक आहे. तर त्या आताच मी तुम्हाला शिकवलंय, पण त्या लेअर प्रॉपर्टीज तुम्हाला 3rd आणि 4th दोन चॅप्टरला लागणार आहे. इथं ड्रॉइंग मध्ये इथं लेअर प्रॉपर्टीज असतात, त्या लेअर प्रॉपर्टीज असतात. त्या लेअर प्रॉपर्टीज मध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा न्यू लेअर जे ते ऍड करायचे. आता लेअरचा यूज करतो ते पहिल्यांदा लेअर ऍड करून घेऊया आणि मग दाखवतो तुम्हाला. लेअर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन्स, वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन्स किंवा ऑब्जेक्टला ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याचा ग्रुप. उदाहरणार्थ सपोज मी एक नवीन लेअर ऍड केली आणि त्याला नाव दिलं PL म्हणजे काय, प्रोजेक्शन लाईन्स. आता प्रोजेक्शन लाईनची लेअर घेऊन मी जे काही ड्रॉ करणार ते सगळं त्याच्या सगळ्याच्या प्रॉपर्टीज इथं मी कंट्रोल करू शकतो. इथून त्या लेअरच्या मधून, त्या लेअर प्रॉपर्टीज मधून मी त्या प्रॉपर्टीज कंट्रोल करू शकतो. जसं उदाहरणार्थ आता मी काय करू, तिथं येलो कलर घेतो लेअर प्रॉपर्टीसाठी. त्यानंतर त्याची ट्रान्सपरन्सी जी आहे ती मी कमी करतो, कारण प्रोजेक्शन लाईन्स नेहमी काय असतात, थोड्याशा थिन असतात किंवा त्याची डार्कनेस असते ती कमी असते प्रोजेक्शन लाईनची. आता लेअर प्रॉपर्टीचा यूज कसा होतो दाखवतो. आता सपोज तुम्ही एखादा बिल्डिंग काढला, ही सपोज तुम्ही बिल्डिंग काढला, हे बिल्डिंग काढल्यानंतर तुम्ही काय केलं, तिथं सपोज ह्याला प्लंबिंग, ह्याला म्हणा प्लंबिंग, ही जी लेअर आहे ह्याला प्लंबिंगची लेअर म्हणा, ह्याला म्हणा तुम्ही इलेक्ट्रिफिकेशन, आणि ही तुमचं काय असेल ते फर्निचर डिटेलिंग असेल. आता मी पहिल्यांदा फर्निचर डिटेलिंग दाखवलं असतं. असं लावते पण तुझा लावते. सपोज हे तुम्ही फर्निचर डिटेलिंग दाखवलं, काय हे सपोज तुम्ही फर्निचर डिटेलिंग दाखवलं, इथं तुम्ही इलेक्ट्रिफिकेशन दाखवलं. नाही, हे तुम्हाला फक्त दाखवलं, हे तुम्हाला नाही दाखवायचं आहे. लेअर प्रॉपर्टीचा यूज कसा होतो हे दाखवतो. हे सपोज तुम्ही वॉटर सप्लाय लाईन दाखवली, आता तुम्ही ह्यामध्ये काय 4 डिटेलिंग दाखवलं. ते कन्स्ट्रक्शन, ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन बाउंड्री कुठं आहे, म्हणजे ते व्हाईट कलर मध्ये आहे. येलो कलर मध्ये तुमच्या इलेक्ट्रिफिकेशनच्या लाईन कुठे आहेत, ह्या रेड कलर मध्ये प्लंबिंगच्या लाईन कुठे आहेत, आणि हे तुमचं फर्निचर डिटेलिंग. आता जर तुम्ही इलेक्ट्रिफिकेशन माणसाला जर दाखवलं तर त्या व्यक्तीला काय वाटणार की इथं सुद्धा एखादा पॉईंट आहे, हे सुद्धा इलेक्ट्रिफिकेशन करायचं आहे, हे सुद्धा करायचं आहे आणि हे सुद्धा करायचं आहे, म्हणजे मिसकन्सेप्शन होऊ शकतं. म्हणून तुम्ही त्याला जेव्हा इलेक्ट्रिशियनला हे देणार आहे तेव्हा तुम्ही हे जे 2 लेयर्स आहेत हे काय करू शकता,
हाईड करू शकता किंवा फ्रीज करून देऊ शकता, जेणेकरून काय होईल, त्या व्यक्तीला हे ड्रॉइंग अंडरस्टँड करायला सोपं जाईल. जेव्हा कन्स्ट्रक्शन वाला माणूस येईल त्यावेळेला त्याला ह्या सगळ्याच लाईन ज्या आहेत त्या सगळ्याच लेअर ज्या आहेत त्या हाईड करून देणार होतो. म्हणजे तुम्ही एखाद्या टाईपच्या लाईन्स किंवा वेगवेगळ्या लेयर्स काढून त्या पर्टिक्युलर प्रेझेंटेशन हाईड प्रिंट आउटचं सुद्धा तुम्ही असंच करू शकता. म्हणजे एखाद्याला वाटलं किंवा हे मी त्या ड्रॉइंगला दाखवलंय पण ह्या लेयर्स इलेक्ट्रिफिकेशन प्लंबिंग हे प्रिंट आउट करण्याची मला काही गरज नाही, तर तो इथं जाऊन मला त्या लेअरला प्रिंट आउटच्या सेटिंग जे ते चेंज करून बंद करू शकतो, जेणेकरून प्रिंट आउट करताना ह्या लेयर्स येणार नाही. ड्रॉइंग मध्ये दिसेल पण प्रिंट आउट करताना ते येणार नाही. ओके, तसंच एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की ह्या व्यक्तीने माझ्या ड्रॉइंग मध्ये काही चेंजेस करू नये, तर प्लंबिंग वाला माणूस जर वाटत असेल, म्हणजे प्लंबिंग वाल्या माणसाला असं वाटत असेल की ह्या दोन व्यक्तींनी माझ्या ड्रॉइंग मध्ये काही चेंज करू नये किंवा हलवू नये, तर हा व्यक्ती काय करू शकतो, हे जेव्हा तो ड्रॉइंग देणार आहे त्याने काढलेलं तेव्हा त्याची स्पेसिफिक लेअर तो काय करू शकतो, लॉक करून देऊ शकतो. येते की आता हा व्यक्ती काय पण करू दे पण हे होणार नाही, डिलीट करू दे, मूव्ह होऊ दे, कॉपी करू दे, काय होणार नाही, या लेवलला काहीच होणार नाही. जोपर्यंत अनलॉक होत नाही तोपर्यंत काय होणार नाही. तर हा लेअरचा यूज आहे. आता आपण प्रोजेक्शन लाईनची लेअर जी ऍड केली त्याचा यूज आपण कुठे करणार, प्रोजेक्शन लाईन्स ड्रॉ करायला आपण प्रोजेक्शन लाईनची लेअर यूज करणार, आणि नॉर्मल सगळं जे ड्रॉइंग असेल ते आपण झिरो लेअर मध्ये ड्रॉ करणार. ठीक आहे, आता आपल्याला पहिल्यांदा XY लाईन जी आहे ती ड्रॉ करायची आहे. XY लाईन ड्रॉ करून घ्या. XY लाईन ड्रॉ करताना झिरो लेअर घ्यायचे, लाईन कमांड, ऑर्थोवन ठेवा. XY लाईन XX लाईन जी आहे ती नेहमी हॉरिझॉन्टल पाहिजे परफेक्टली. तिथे टेक्स्ट ऍड करा. तुम्हाला जर वाटत असेल की प्रत्येक वेळेला मला टेक्स्टचे साईज वगैरे बदलायची नाही आहे, तर तुम्ही एकाच वेळेला बदलून ठेवा आणि मग ते काय करा, प्रत्येक ठिकाणी तेच टेक्स्ट जे कॉपी करा. कॉपी, एक्स 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 डॅश, हे एक्स आणि एक्स डॅश झालं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता क्वेश्चन मध्ये काय दिले, लॅमिना द लॅमिना इज प्लेस्ड 30 mm अबव द HP. म्हणजे हा लॅमिना अशा पद्धतीने पकडला असेल की HP वर 10 mm आणि VP पुढे 20 mm आहे. तर HP वर 30 mm चा जो गॅप आहे HP आणि लॅमिना ह्याच्यामधला जो 30 mm चा गॅप आहे तो तुम्हाला VP वरती दिसणार आहे, बरोबर, कारण फ्रंट साईडने बघायला लागेल. फ्रंट साईडने बघतानाच तो तुम्हाला गॅप दिसणार आहे आणि तो गॅप जो आहे तो तुम्हाला VP वरती दिसणार आहे. आणि हे जे 30 mm आहे हे तुम्ही कुठं काढायचं, XX लाईनच्या वर VP वरती. आता तुम्ही जेव्हा हे अनफोल्ड करताय, हे जे दोन लॅमिना आहेत हे अनफोल्ड करताय, म्हणजे उदाहरणार्थ हे असं आहे, तर हे अनफोल्ड केल्यानंतर एक्स वर्टिकल प्लेन वरती जाते आणि हॉरिझॉन्टल प्लेन तुमची काय होतं त्या एक्सिस लाईनच्या खाली येते. म्हणजे नाव देऊन ठेवा इथं, कॉपी, HP आणि VP.
जो 30 चा गॅप आहे तो आपल्याला वरती दिसणार कुठं, व्हीपी वरती. म्हणजे ऑफसेट टाकायचे, ऑफसेटचे कमांडनं पॅरलल लाईन वापरायचं. ऑफसेट एंटर 30 एंटर 30 वर आणि 20 खाली. खाली 20 का, कारण एचपी वरती आपल्याला टॉप व्ह्यू दिसणार आहे. बरोबर, एचपी वरती आपल्याला टॉप व्ह्यू दिसतोय. एचपी वरती म्हणजे वर्ण बघताना तुम्हाला हा टॉप व्ह्यू एचपी वरती दिसतोय. आणि एचपी वरतीच तुम्हाला हा जो गॅप आहे व्हीपी आणि प्रोफाईल प्लेन, व्हीपी आणि लॅमिना मधला गॅप दिसणार आहे. बरोबर, हा गॅप तुम्हाला व्हीपी वरती दिसणार आहे. म्हणून हे जे 20 आहे हे तुम्ही व्हीपी वरती, सॉरी एचपी वरती दाखवलं. आता ह्या ज्या 2 लाईन्स आहेत, ह्या 2 लाईन्स तुम्ही काय करा, प्रोफाईल प्लेन मध्ये, प्रोजेक्शन लाईनच्या लेअर मध्ये कन्वर्ट करा. ह्या 2 लाईन्स तुम्ही प्रोजेक्शन लाईनच्या लेअर मध्ये कन्वर्ट केलं. कसं केला, लाईन सिलेक्ट केला, लेअर प्रॉपर्टीज मध्ये गेलो आणि लेयर्स मधून त्या चेंज केल्या. म्हणजे मला आता हा फ्रंट व्ह्यू मध्ये लॅमिना आणि एक्सट्रेक्स लाईन ह्याच्यामधला गॅप दिसणार, तो मिळाला. टॉप व्ह्यू मध्ये लॅमिना आणि वर्टिकल प्लेन ह्याच्यामध्ये जो गॅप आहे तो मिळाला. आता लॅमिनाची साईज किती सांगितलं, 70/90. तर जर मी लॅमिना असा काढला, हॉरिझॉन्टल बरोबर आहे का डायग्राम? 90/70 बरोबर का? बरोबर आहे की नाही? समजायला की नाही तुम्हाला? तुम्ही सांगतो की डिस्टन्स नाही. आता जे मी डायग्राम काढली आहे बरोबर आहे का? तो दिला की आपण खाली, हा दिला की 30 एक्स लाईन पासून वरती 30 घेतलं की आपण. कुठं म्हणले? बरोबर, एचपी ला पॅरलल म्हणजे अशी ना, ह्या एक्स लाईन ला पॅरलल. तर इथं तुमचं जे एक्स लाईन आहे तर एक्स लाईन तुम्हाला लॉंगर साईड पॅरलल ठेवा म्हणले. म्हणजे लॉंगर साईड इज पॅरलल टू एचपी. एचपी कुठं असणार? हा तेव्हा तो लॅमिना असा पकडणार, पॅरलल टू व्हीपी पकडणार, तर व्हीपी वरतीच तुझा शेप दिसणार ना तुला. कारण मी नोट्स मध्ये काय सांगितलं तुम्हाला, ज्या प्लेनला लॅमिना पॅरलल असतो त्या प्लेनवरती आपल्याला त्याचा टू शेप मिळतो. बरोबर, आता माझा लॅमिना कुठल्या प्लेनला पॅरलल आहे? व्हीपीला. मला टू शेप कशावरती मिळणार? व्हीपी वरती. म्हणजे ही आपली डायग्राम बरोबर आहे. आता मी काय करणार, ह्याचे प्रोजेक्शन जे प्रोजेक्शन लाईनची पहिल्यांदा लेअर ऑन करणार, लाईन कमांड घेऊन त्याचे प्रोजेक्शन खाली घेणार. कुठेपर्यंत? ह्या 20 mm गॅप सोडून जी लाईन मारली आपण तिथपर्यंत. कुठले? फक्त ह्या लाईनच्या पुढे गेलं पाहिजे. अंदाजे खाली घ्या, त्याचा काय विषय नाही. ही जी आपण 20 mm सोडून लाईन मारली की नाही त्या लाईनच्या खाली गेलं पाहिजे. मग हे काय दाखवते मला, हा जो गॅप आहे, तर मी जर इथे एक लाईन काढली, इथून इथपर्यंत जर ही लाईन काढली
तर हे काय दाखवते मला, ही लाईन म्हणजे काय माझी, नाही ही लाईन म्हणजे माझे काय टॉप व्ह्यू आहे. कारण मी जेव्हा हा लॅमिना असं पकडणार आहे तेव्हा मला वर्ण बैठल्यानंतर फक्त या लॅमिनाची एक थिन लाईन दिसणार आहे आणि ती थिन लाईन म्हणजेच माझी HP वरती दिसणार आहे. म्हणजे हा माझा झाला टॉप व्ह्यू, हा माझा झाला फ्रंट व्ह्यू. आता मला काय करायचं, साईड व्ह्यू काढायचा आहे. आता साईड व्ह्यू काढण्यासाठी सपोज इथं ही व्हर्टिकल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन आणि ह्याच्या साईडला मी एक प्रोफाईल प्लेन कन्सिडर केली. ही सीपीयूचं जे आहे साईड, ते माझं काय केलं मी एक प्रोफाईल प्लेन कन्सिडर केली आणि ही प्रोफाईल प्लेन अशी अनफोल्ड केली. तर ही जी लाईन दिसते, जी लाईन म्हणजे एक व्हर्टिकल प्लेनला आणि प्रोफाईल प्लेनला डिवाइड करते, ती लाईन म्हणजे माझी काय असणार, वाय वाय लाईन असणार. मग ही लाईन मला काय करायची, आता इथं मार्क करून घ्यायची आहे. एंटर. ती लाईन साधारण हे जेवढं डिस्टन्स आहे किंवा हे जेवढं डिस्टन्स आहे तेवढ्या अंतरावरती मारायची. अंदाजे त्याला काय हे नाही की एवढ्या MM चाललं पाहिजे, अंदाजे हे डिस्टन्स जेवढा तेवढ्या डिस्टन्स होती हे येऊ दे, हे दिसायला जरा व्यवस्थित दिसते. ही पूर्णच तुमची लाईन अशी जर आली तर मग काय उपयोग नाही. मग काय होईल तुमचं, हे ड्रॉइंग आहे कारण आपल्याला इथून परत डायगोनल मारायचा असतो. ह्या एक्स लाईनचा आणि ह्या XY लाईनचा जिथं इंटरसेक्शन आहे तिथून आपल्याला 45 डिग्रीचा एक डायगोनल मारायचा असतो. आणि तो डायगोनल इथं कुठे मीट होते बघायचं असतो. हा नाही, हे जर तुम्ही असं घेतलं असं जर घेत बसलं तर वेळ जाते. त्यामुळे काय करायचं, इथं स्ट्रेचची कमांड वापरायची. जनरली एवढ्या लांब घ्यायचंच नाही की XY लाईन घ्यायची असते. ही साधारण हे जेवढं डिस्टन्स आहे 20 mm तेवढ्याच अंतरावरती घ्यायची आणि इथं परत ह्याला डायगोनल मारायचा. कुठून, जिथं XY लाईन, XX लाईन आणि XY लाईन, YY लाईन जे इंटरसेक्ट होत्या त्या पॉईंट वरून आपल्याला काय करायचं, 45 डिग्रीला एक लाईन मारायची आणि ही सुद्धा लाईन पोझिशन लाईन मध्येच घ्या. हे परफेक्टली 45 पाहिजे आणि ते चेक करायसाठी किंवा ते डिनोट करण्यासाठी इथं अनोटेशन मध्ये जाऊन अँग्युलर डायमेन्शन घ्यायचं आणि ते दाखवायचे. आता ह्या डायगोनल लाईनचा उपयोग काय, किंवा ह्या टॉपचे आलेले प्रोजेक्शन काय करायचे, ह्या टॉपचे आलेले प्रोजेक्शन ह्या डायगोनल लाईनला जिथे कट होतात तिथून वरती परफेक्टली वर्टिकल मध्ये अजून एक लाईन घ्यायची वापरायची, जी प्रोजेक्शन लाईन असेल. इथून परफेक्टली वर्टिकल मध्ये एक लाईन घ्यायची ड्रॉ करायची आणि ह्या फ्रंट व्ह्यूचे प्रोजेक्शन या लाईनला क्रॉस करायचे. आणि दोन्ही आलेले पोझिशन एकमेकाला क्रॉस व्हायला पाहिजे. आता हे जे मिळाले हे तुम्हाला एक अजून एक लाईन मिळते, तुम्हाला अजून एक लाईन मिळते. ही लाईन म्हणजे तुमचं काय असणार आहे, ही लाईन कुठली, साईड व्ह्यू. काय
नाव आहे इथे आपलं आपल्या लॅमिनाचं साईज काय PQ, नाव काय आपल्या लॅमिनाचं PQRS. कॉपी करून द्यायचं सगळीकडं, ते काय प्रत्येक ठिकाणी टाईप करत बसायची गरज नाही. PQ R टॉप व्ह्यू मध्ये बघताना हे दोन पॉईंट कुठले असणार आहेत, म्हणजे पी आणि याचं नाव देताना मी देणार P डॅश Q डॅश. P डॅश Q डॅश. हा माझा काय असणार टॉप व्ह्यू, त्यामुळे मी ह्याला नाव देतो, इथंच नाव देऊन ठेवतो टॉप व्ह्यू म्हणून. टॉप व्ह्यू. आता हे जे पोझिशन खाली आल्यात म्हणून S आणि R, S डॅश R डॅश, S डॅश S डॅश R डॅश. याला काय नाव द्यायचं नाही. PS चे पोझिशन एवढे आल्यात म्हणून P डबल डॅश R डबल डॅश, सॉरी S डबल डॅश, आणि इकडे Q डबल डॅश R डबल डॅश, Q डबल डॅश R डबल डॅश. नाव दे इकडे हा कुठला आहे फ्रंट व्ह्यू, हा कुठला आहे साइड व्ह्यू. सगळ्याचे डायमेन्शन दाखवा. जे दाखवण्याची गरज आहे ते दाखवा. आता हे आपण बाकी आपण साईडने फक्त ठेवलाय, ठेवलाय दाखवायचं, कारण त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केले तो गॅप किती ठेवायचा आहे. त्याच्या पद्धतीने तुमचं पहिले क्वेश्चन जे आहे ते सॉल्व्ह होतंय. त्यानंतर येता प्रिंट कशी काढायची. पहिल्यांदा पहिला रेक्टँगल करा, तुमचा रेक्टँगल
रेक्टँगल नंतर कंट्रोल एस करून तुम्हाला कंट्रोल एस म्हणा किंवा इकडं सेव्ह ॲज करून तुम्हाला तिथे ड्रॉइंग सेव्ह करायचं आहे. त्या फोल्डरला जावा. माझं लॅपटॉप सेव्ह ॲज असाइनमेंट. त्यानंतर हे झालं सेव्ह. आता कंट्रोल पी पीडीएफ साठी DWG टू पीडीएफ, पेपर साईज A4, लँडस्केप कारण आडवा येते म्हणून, सेंटर टू द प्लॉट, डिस्प्लेच्या ऐवजी विंडोज करायचा आणि विंडोज करून ह्या बॉक्सच्या थोडस बाहेरचा बॉक्स जो येतो सिलेक्ट करायचा आणि व्ह्यू बघायचा. व्ह्यू बघितल्यानंतर आपल्याला जर ते ओके वाटत असत तर ठेवायचं नसेल तर नाही तर मग परत एडिट करायचं. आता काय झालं, पोझिशन लाईन्स येलो आपल्याला दिसणार नाहीत. बटन्स पण शिका. त्यानंतर तुमचं जे लेअर्स आहेत लेअरमध्ये जाऊन त्याचा कलर जो आहे तो चेंज करा. कशाला लेअर्स कुठला पण घ्या काय फक्त दिसेल असं घ्या, नाही व्हाईट पेपर तर व्हाईटच घ्या. आणि ह्याला काही कलर प्रिंट वगैरे मारायची काही गरज नाही. ब्लॅक अँड व्हाईट मारा. कारण का तुम्ही जेव्हा ट्रान्सपरन्सी कमी जास्त करताय तर तुमचे मेन लाईन तुमच्या ऑब्जेक्ट प्रोजेक्शन लाईन जे आहे ते वेगवेगळ्या दिसतातच. जो जेवढा प्रिंट करायचा तो बघा. प्लॉट ट्रान्सपरन्सी करा, लँडस्केप करा, सेंटर गो टू प्लॉट, रिव्ह्यू. हे तुमचं मेन ऑब्जेक्ट वेगळा दिसतो आणि पोझिशन लाईन जे ते वेगळं दिसतं. एस्केप दाबायचा आणि ओके म्हणायचं. ओके म्हणल्यानंतर परत एकदा जो तुमचा फाईल आहे कुठल्या फोल्डरला सेव्ह करायचं आहे ते सर्च करू शकतो. अशा पद्धतीने तुमचं जे ड्रॉइंग आहे ते तुम्ही सेव्ह करू शकता. ठीक आहे. त्यामध्ये काही शंका आहेत का?